विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले। या निवडणुकीत जनतेने महायुतीला पूर्ण बहुमत दिलं। त्यानंतर राज्यात सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला आहे। महायुतीमधील राज्याचा मुख्यमंत्री कोण अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। यातच भाजप हा जास्त संख्याबळ असणारा महायुतीमधील मोठा पक्ष असल्यामुळे देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री होणार अशा चर्चांना उधाण आलं आहे। पण अद्याप मुख्यमंत्री कोण याची घोषणा झालेली नाही। दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे। पण भाजपकडून देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असे दावेही केले जात आहेत। त्यामुळेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी ठिकठिकाणी देवाकडे साकडं घातलं आहे। अशातच ठाण्यातील महिलांनी कोपरी परिसरातील दौलतनगर येथील सिद्धिविनायक मंदिरात गणरायाला प्रार्थना करत पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे असं साकडं घालत महाआरती केली। आजपर्यंत महिलांचा कोणीही विचार केला नाही, मात्र एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली। त्यामुळे आमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले पाहिजेत अशी प्रतिक्रिया महिलांनी यावेळी दिली आहे।